आज मी शेअर करणार आहे चॉकलेट बिस्किट मोदक. चला मग रेसिपी पाहूया. नमस्कार, मी शर्मिला. शर्मिला किचन होममध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आता इथे मी चॉकलेट क्रीमचे 2 बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत. तुम्ही इथे कोणतेही पॅकेट्स वापरू शकता. ओरिओ सुद्धा चालतील. ओरिओ, बर्बन ज्यामध्ये चॉकलेट क्रीम असेल. तर आता आपण इथे एका बाउलमध्ये दोन्ही पॅकेटमधले बिस्किट्स काढून घेऊया. त्यानंतर त्याची क्रीम सेपरेट करून घेऊ. आता एका मिक्सरच्या बाउलमध्ये सर्व बिस्किटांचे तुकडे करून मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घेऊया. एकदम फाईन पावडर झाली पाहिजे. त्यानंतर आता एका बाउलमध्ये ती पावडर काढून घेऊन त्यात हळूहळू 2 ते 3 चमचे दूध घालून घेऊ. दूध जास्त घालू नका, त्यामुळे बिस्किटचं मिश्रण पातळ होऊ शकतं. आपल्याला एकदम घट्ट पीठ मळायचं आहे. जर बिस्किटचं मिश्रण हाताला चिटकत असेल तर तुम्ही त्या हाताला तूप सुद्धा लावू शकता. डो तयार झालेला आहे. आता मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचंय. त्यानंतर ना आपल्या बोटाला पण तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. त्यानंतर ना मोदकाचं मिश्रण घेऊन ते हलक्या हाताने एका बोटाने प्रेस करून करून पूर्ण मोदकाच्या साच्याला लावून घ्यायचे. एकदम हलक्या हाताने. जर जास्त जोरात प्रेस केलं तर बिस्किटाचं मिश्रण तुमच्या बोटाला चिकटू शकतं. त्यानंतर आपण क्रीम सेपरेट काढून घेतली होती. ती क्रीमचा गोळा तयार करून मोदकाच्या मध्यभागी आपण लावून घेऊया आणि त्यानंतर मोदकाचा बेस थोडंसं मिश्रण घेऊन आपण कव्हर करून घेऊया. बघा किती सुंदर कळ्या सुटलेल्या आहेत मोदकाला आणि एकदम हलक्या पद्धतीने निघलेला आहे. तर आता आपण बिना साच्याचा मोदक कसा बनवायचा ते बघूया. तर आता एकदम पेढ्याच्या आकाराचं मिश्रण घेऊया आपण आणि ते मध्यभागी आपण उकडीच्या मोदकांना जशी पारी करतो त्या पद्धतीने पारी करून परत आपल्याला क्रीमचं मिश्रण मध्यभागी ठेवून एकदम हलक्या हाताने मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने प्रेस करायचा आहे. त्यानंतर जर हाताला चिकटत असेल तर तूप देखील लावू शकता. त्यानंतर आपण आता स्पूनच्या किंवा एखाद्या लाकडी स्टिकने त्याला शेप देऊन घेऊया. मोदकाच्या कळ्या पाडून घेऊया. तयार आहे आपला बिना साच्याचा मोदक. या पद्धतीने करायला पण फार सोपा आहे चॉकलेटचा मोदक, चॉकलेट बिस्किटांचा मोदक. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल ती पद्धत तुम्ही करू शकता. तयार आहेत आपले चॉकलेट बिस्किट मोदक. रेसिपी कशी वाटली? जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.